नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, साक्षात श्रीकृष्ण रूप असलेले श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांची ही विवाह कथा खूपच उत्साहवर्धक आहे। या दोघांचा विवाह कधी झाला या संदर्भात उपलब्ध असलेली परम साक्षात्काराचा अनुभव देणाऱ्या माहितीबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत। पांडुरंगाच्या गोष्टी या मनाला प्रसन्न करणाऱ्या असतात, अमृत अनुभव देणारे आहेत। त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विठ्ठल आणि रुक्मिणी विवाह कथा। रुक्मिणी माता म्हणजे महाराष्ट्राची कन्या। विदर्भ देशामध्ये कौंडणपूर येथे भीष्मकाचे राज्य होते। या भीष्मकाला 5 मुले आणि 1 कन्या होती। ही कन्या दिसायला रूपवती, गुणवती आणि साक्षात माता लक्ष्मी यांचा अवतार अशी सर्वसंपन्न मोहक मोहिनी होती। रुक्मिणी ही गेल्या जन्मीची माता महालक्ष्मी यांचा अवतार असल्याने त्यांचा विवाह श्री कृष्ण रूप असलेल्या विठ्ठलाशी होणार हे निश्चितच होते। परंतु नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं। ऋषीमुनी नारद भीष्मकाच्या राज्यामध्ये नेहमीच येत जात असे। राज्यामध्ये सुरू असलेल्या परिस्थितीचा आढावा ते घेत असत। राज्यात आल्यावर ऋषीमुनी नारद श्रीकृष्णाच्या अवताराच्या रूपाचं, सौंदर्याचं, सामर्थ्याचं आणि शक्तीचं गुणगान गात असत। हे गुणगान एके दिवशी रुक्मिणीने ऐकले। रुक्मिणी श्रीकृष्णाच्या प्रेमात पडली। आपला होणारा पती देखील श्रीकृष्णासारखाच सुंदर, रूपवान आणि सामर्थ्यवान असायला हवा असं पण रुक्मिणीने मनातल्या मनात ठरवलं। ही इच्छा रुक्मिणीने आपल्या वडिलांना सांगितली। घरातील सर्व सदस्य या लग्नासाठी तयार होते, परंतु रुक्मिणीचा मोठा भाऊ रुक्मी मात्र या लग्नासाठी तयार नव्हता। आपल्या बहिणीचे लग्न श्रीकृष्णाचा कट्टर शत्रू शिशुपालासोबत रचण्याचा घाट त्याच्या मनी होता। आपला भाऊ आपल्या लग्नासाठी करत असलेल्या प्रयत्नांची चाहूल रुक्मिणीला लागली होती। भाऊ रुक्मीचे चालू असणारे कटकारस्थान कळाल्यावर रुक्मिणीला खूपच दुःख झाले। तिला रडू देखील आले, परंतु हट्टी स्वभाव असल्या कारणाने या प्रकरणातून मार्ग काढण्यासाठी रुक्मिणीने एक वेगळी शक्कल लढवली। रुक्मिणीने एक पत्र लिहिले आणि हे पत्र आपल्या विश्वासातील ब्राह्मणाजवळ पाठवले। हे पत्र त्यांनी पुढे श्रीकृष्णाकडे द्यावे असे देखील कळविले। कालांतराने विश्वासू ब्राह्मणाने हे पत्र श्रीकृष्ण यांच्याकडे पोहोचवले। श्रीकृष्ण दरबारी ब्राह्मण पोहोचल्यावर श्रीकृष्ण यांनी त्या ब्राह्मणाचा आदर सन्मान केला आणि इतक्या लांबून समुद्र ओलांडून तुम्ही माझ्या राज्यात येण्याचे नेमके कारण काय असे देखील विचारले। तेव्हा विश्वासू ब्राह्मणाने श्रीकृष्ण यांना ते पत्र वाचून दाखविले। या पत्रामध्ये रुक्मिणी मातेने पुढील काही ओळी लिहिलेल्या होत्या। हे भगवंता श्रीकृष्णा, मदन गोपाळा, मी तुमच्या रूपाचे, तुमच्या सामर्थ्याचे आणि कर्तृत्वाचे गुणगान ऐकले आहे। मी तुमच्या प्रेमात पडले आहे। तुमच्या अंगी असलेले गुण, चातुर्य, बुद्धी, संपदा यामुळे तुम्ही एक प्रभावी व्यक्तिमत्व आहात। इतक्या साऱ्या गोष्टी तुमच्या अंगी असल्याने कुठलीही स्त्री तुमच्या प्रेमामध्ये हमखास पडेल। मीही तुमच्या प्रेमात पडले आहे। मला तुमच्याशी विवाह करायचा आहे, परंतु तुमच्या रूपाला, कर्तृत्वाला हानी पोहोचवण्याचे कार्य माझा भाऊ रुक्मी करतो आहे। तो माझा विवाह तुमचा शत्रू शिशुपालासोबत करण्याचे ठरवत आहे। या माझ्या भावाच्या इच्छेस तुम्ही कधीच पूर्ण होऊ देऊ नका। उद्या तुम्ही तुमच्या सैन्यासह विदर्भात येऊन शिशुपाल आणि जरासंधाच्या सैन्याचा विनाश करा आणि माझ्याशी राक्षसी विवाह करून मला पळवून न्या। उद्या माझ्या लग्नाची जय्यत तयारी देखील केली जाणार आहे। लग्नाची मिरवणूक देखील निघणार आहे आणि गावाच्या वेशीपर्यंत ही मिरवणूक निघेल। अशा वेळी तुम्ही वेशीजवळ येऊन मला पळवून न्या। जर तुम्ही आले नाही तर मी माझ्या कठोर तपश्चर्येने स्वतःला भस्म करेल। अशी कठोर शब्दरूपी ताकीद रुक्मिणीने श्रीकृष्णाला पत्रामधून दिली होती। पूज्य ब्राह्मणाचे पत्र वाचन चालत असताना श्रीकृष्णांचे सर्व लक्ष पत्रातील एका शब्दाकडे होतं। पत्र वाचून झाल्यावर श्रीकृष्ण म्हणाला,
जसे रुक्मिणीचे माझ्यावर प्रेम आहे तसेच माझे देखील रुक्मिणीवर प्रेम आहे. मी सुद्धा तिच्या रूपाने मोहित झालेलो आहे. तिच्या पत्राचा मला आदर आहे. मी तिच्या भावनेचा आदर करतो. जे काही घडेल ते आता रुक्मिणीच्या इच्छेप्रमाणेच घडेल. त्यानंतर श्रीकृष्णाने सारथीला रथ तयार करायला सांगितला. रथाला 4 अश्व देखील जोडण्यास सांगितले. या अश्वांवर बसून श्रीकृष्ण व ब्राह्मण व अन्य सोबती घेऊन एका दिवसामध्ये 1,500 किलोमीटरचे अंतर कापले गेले आणि श्रीकृष्ण रुक्मिणी राज्यात पोहोचला. तर मित्रांनो, या पुढील कथा आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. त्यापूर्वी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. आणि तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील. धन्यवाद.